नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. अलाइनमेंट बदलण्याची घोषणा म्हणजे मुख्यमंत्र्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण. केवळ अलाइनमेंट बदल नको तर संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केली मागणी. शिवभोजन थाळी ही योजना बंद पडलेली नाही. आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची विधिमंडळाच्या अधिवेशनात माहिती. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक इंडिया आघाडी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढणार. केंद्र सरकारच्या संघटित कामगारांविरोधातील धोरणाच्या निषेधार्थ मुंबईत जनआंदोलन उभारू. कोल्हापुरातील कामगार मेळाव्यात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्टचा इशारा. आणि बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याच्या खून प्रकरणातील दोघा संशयितांना शिये परिसरातून अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवभोजन थाळी ही योजना बंद पडलेली नसून या योजनेकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आलंय. त्याचबरोबर राज्यातील पात्र लाभार्थ्यांना विविध सणानिमित्त आनंदाचा शिधाचं वितरण करण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत दिली आहे. आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा याबाबतचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. सर्वसामान्य जनतेला सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत म्हणून राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत रेशन दुकानात दिवाळीला 100 रुपयात आनंदाचा शिधा म्हणून अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात येत होतं. परंतु यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला नसल्याची बाब आमदार सतेज पाटील यांनी निदर्शनास आणली. गरिबांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेअंतर्गत गरीब आणि श्रमिक वर्गासाठी फक्त 10 रुपयात जेवण पुरवण्यात येतं. शासनाकडून 70 कोटी रुपयांच्या अनुदानांपैकी 28 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. उर्वरित 42 कोटी रुपयांच्या अनुदानाचं वितरण करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे? आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी या निधीअभावी बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचं स्वरूप आणि सद्यस्थिती काय आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन थाळी ही योजना बंद पडलेली नसून या योजनेकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं असल्याची माहिती दिली. तथापि यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला नसल्याची कबुली देत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना विविध सणानिमित्त आनंदाचा शिधाचं वितरण करण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं आश्वासन दिलं. बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव खून प्रकरणातील पसार असलेल्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिये परिसरातून अटक केली आहे. रोहित सिंग आणि कुणाल मांझी अशी त्यांची नावं आहेत. बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा छापरा जिल्ह्यात 18 नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी रोहित सिंग आणि कुणाल मांझी हे खून केल्यापासून पसार होते. दरम्यान यादव खून प्रकरणातील हे दोघे संशयित आरोपी कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती त्यांनी कोल्हापूर पोलिसांना दिली. त्यानुसार आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिये इथल्या रामनगर परिसरात सापळा रचून रोहित सिंग आणि कुणाल मांझी या दोघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील, विनोद कांबळे, रुपेश माने, अरविंद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान या कारवाईमुळे रामनगर परिसर गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनलंय का,
अशी विचारणा होऊ लागली आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये काम करणारे परप्रांतीय कामगार या परिसरात मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहेत. अशा कामगारांच्या नोंदी कोणाकडेही नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत पोलीस प्रशासनानं आता तरी या नोंदी ठेवण्याची गरज व्यक्त होती आहे. नोव्हेंबर महिन्यात बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा छापरा जिल्ह्यात दुचाकीवरून येऊन दोघांनी गोळीबार करून खून केला होता. यातील संशयित आरोपी रोहित सिंग आणि कुणाल मांझी हे खून केल्यापासून पसार होते. चौकशी दरम्यान बिहार पोलिसांना कुख्यात गँगस्टर प्रेम यादव खून प्रकरणातील आरोपी कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शियेपैकी श्रीरामनगर परिसरात सापळा रचून कुख्यात रोहित सिंग आणि कुणाल मांझी या दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळं शिरोली MIDC पोलिसांची झोप उडाली आहे. शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. या ठिकाणी अनेक परप्रांतीय कामगार काम करण्यासाठी येतात आणि शिये श्रीरामनगर परिसरात भाड्यानं वास्तव्य करतात. आज बिहारमधील 2 पसार आरोपींनी श्रीरामनगर परिसरात वास्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळं हा परिसर गुन्हे करून वास्तव्य करणाऱ्या आरोपींचा अड्डाच बनलाय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. परप्रांतीय कामगारांच्या कोणत्याही नोंदी ना स्थानिक पोलीस ठाण्याला, ना ग्रामपंचायतीला, ना उद्योजकांना, अशी परिस्थिती आहे. निदान आता तरी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद अथवा माहिती संकलित करण्यात येणार का आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह विश्वास पानारी. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथं झालेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यानं हरियाणाचा भारत केसरी रवींद्र कुमार याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करत जनसुराज्य शक्ती किताब पटकावलाय. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 31व्या पुण्यस्मरणार्थ या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या मैदानात लहान मोठ्या 250हून अधिक कुस्त्या झाल्या. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 31व्या पुण्यस्मरणार्थ वारणानगर येथील विद्यालयाच्या मैदानावर कुस्ती महासंग्राम मैदान आयोजित करण्यात आलं. दुपारी विश्वेश कोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्ती मैदानास प्रारंभ करण्यात आला. प्रमुख 10 किताबाच्या कुस्त्यांसह 30 किलोपासून ते 84 किलो वजनी गटातील सुमारे 250हून अधिक कुस्त्या या मैदानात झाल्या. दुपारी 1च्या सुमारास सुरुवात झालेलं कुस्ती मैदान रात्री 11पर्यंत चाललं. लाखो कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या अत्यंत अटीतटीनं झालेल्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यानं हरियाणाचा भारत केसरी रवींद्र कुमार याला 17व्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर चितपट करत जनसुराज्य शक्ती किताब पटकावला. त्याला आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते जनसुराज्य शक्ती किताब देऊन सन्मानित करण्यात आलं. दुसऱ्या क्रमांकाची वारणा साखर शक्तीश्री या किताबासाठीची कुस्ती पुण्याचा उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे विरुद्ध हरियाणाचा कुमार भरत केसरी निशांत जाट यांच्यात झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या कुस्तीचा निकाल गुणांवर ठरला. यामध्ये माऊली कोकाटे यानं विजय मिळवत वारणा साखर शक्ती श्री किताब मिळवला. तिसऱ्या क्रमांकाची वारणा दूध संघ शक्ती श्री किताबासाठी कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध हरियाणाचा हिंद केसरी चिराग यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. यामध्ये अवघ्या 6व्या मिनिटात बनकर याला एकेरी निरसन डावावर चितपट करून चिराग यानं वारणा दूध संघ शक्तीश्री किताब पटकावला. चौथ्या क्रमांकाच्या वारणा बँक शक्ती श्री किताबासाठी पंजाबचा राष्ट्रीय विजेता इशाक चौधरी विरुद्ध पैलवान हर्षद सादगीर यांच्यात लढत झाली. ही कुस्ती रखडल्यानं दोन्ही पैलवानांना 2 मिनिटांची संधी देण्यात आली. यामध्ये पैलवान हर्षद सादगीरनं इशाक चौधरीला घुटना डावावर मात देत वारणा बँक शक्तीश्री किताब पटकावला. पंजाबचा भारत केसरी पैलवान जसप्रीत याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्यानं सांगलीचा राष्ट्रीय विजेता सुबोध पाटील याला विजयी घोषित करून वारणा दूध साखर वाहतूक शक्तीश्री किताब देण्यात आला.
शाहूवाडी तालुक्यातील मोळवडे येथील पैलवान मारुती ज्ञानू खोपडे यांना कुस्ती क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर वारणा व्यायाम मंदिराचे पहिले वस्ताद पांडुरंग सोमण्णा सुतार यांना मरणोत्तर तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या दोन्ही मुलांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी कुस्ती मैदानात वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील, दिलीप महापुरे यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील नाभिक समाजांमधून संताप व्यक्त होतोय. आमदार पाटील यांनी समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी दिलाय. नागपूर अधिवेशनामध्ये राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विवेचन करताना माननीय आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाच्या सौर व्यवसायाबद्दल अतिशय निंदनीय शब्द काढलेले आहेत. हजामती करणे हे इतकं सोपं असतं तर निश्चितपणे तुम्हाला हजामती करायला आम्ही लावल्या असत्या. नाभिक समाज हा सेवा करणारा समाज आहे आणि सलून व्यवसाय हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. आपण आपल्या भाषणाचा प्रभाव पाडण्यासाठी किंवा विरोधी पक्षावर सत्ताधारी पक्षावर आपला प्रभाव दाखवण्यासाठी नाभिक समाजाच्या या व्यवसायाचा जो वारंवार वापर करताय, यापूर्वी पण आपण ही चूक केली होती. इथून पुढच्या काळात नाभिक समाज हे शब्द आपण मागे घेतले आणि नाभिक समाजाची जर माफी मागितली नाही तर नाभिक समाज तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्याशिवाय तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमच्या हातात वस्तारा दिला जाईल असा इशारा मी या नाभिक महामंडळाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं जयंत पाटील साहेब आपल्याला देत आहे. कोल्हापूर शहराला लागून असलेल्या 42 गावांसाठी स्थापन केलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. याबद्दल कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीनं पत्रकार बैठक घेऊन समाधान व्यक्त करत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं अभिनंदन केलंय. कोल्हापूर शहराला लागून असलेल्या 42 गावांसाठी 2017 साली कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. मात्र निधी त्याचबरोबर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळं गावांचा विकास म्हणावा तसा झाला नाही. याबाबत संबंधित गावातून अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे या प्राधिकरणास विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं पत्रकार बैठक घेऊन या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं अभिनंदनही केलं. पालकमंत्री साहेब आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्राधिकरणाचे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ यांची मीटिंग बोलवली आणि त्यांनी सांगितलं की 2मध्ये 42 गावचा सगळा आढावा घ्या. याच्यामध्ये हॉस्पिटल असेल, बागबगीचा असेल किंवा स्थानिक ज्या ज्या काही सुखसुविधा असतील जिथं जिथं कमी आहेत त्याचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करा. अशा पद्धतीचं 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याला अनुसरून पालकमंत्री साहेबांच्याकडं विशेष नियोजन प्राधिकरण अशा पद्धतीचा प्रस्ताव पालकमंत्री साहेबांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीने शासनाला 8 तारखेला परवा पाठवला. त्याबद्दल आपल्या 42 गावच्या वतीनं त्यांचं हार्दिक आम्ही अभिनंदन करतो आहे. यापुढंसुद्धा शासनाकडून हजारो कोटीचा निधी आणून 42 गावच्या ज्या काही सोयीसुविधा अपुऱ्या असतील त्या संपूर्ण त्यांनी पूर्ण कराव्यात. हा दर्जा मिळाल्यानंतर प्राधिकरणाला स्वतःचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. विकास कामं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या 42 गावांचा पायाभूत सुविधेसह सर्वांगीण विकास साधता येणार आहे. पत्रकार बैठकीला गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, कळंबा सरपंच सुमन गुरव, मोरेवाडीचे सरपंच A.V. कांबळे, हणमंतवाडीचे सरपंच तानाजी नरके, नागदेववाडीचे सरपंच राजेंद्र दिवसे, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, वरणगे ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित पाटील, पाचगाव उपसरपंच अतुल गवळी, संग्राम भापकर, मारुती पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. इचलकरंजी येथील अग्रसेन भवनमध्ये येत्या 17 आणि 18 डिसेंबरला
व्होकल फॉर लोकलला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया वैश्य फेडरेशन आणि द पिंक व्हॅनिटी यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध खेळ, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती इंडिया वैश्य फेडरेशनच्या इचलकरंजी शहर अध्यक्षा रितू गोयंका यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. इचलकरंजीतील अग्रसेन भवनमध्ये येत्या 17 आणि 18 डिसेंबरला व्होकल फॉर लोकलला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया वैश्य फेडरेशन आणि द पिंक व्हॅनिटी यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवणं, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला बळ देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे घरातूनच विविध व्यवसाय, हस्तकला, खाद्यपदार्थ निर्मिती तसंच इतर उपक्रम राबवणाऱ्या महिलांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. अशा महिलांची कला, कौशल्ये आणि उत्पादनं समाजापर्यंत पोहोचावीत, त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळावं आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं इंडिया वैश्य फेडरेशनच्या इचलकरंजी शहर अध्यक्षा रितू गोयंका यांनी सांगितलं. यावेळी इंडिया वैश्य फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्वेता विकास जैन, श्वेता बगडिया, दिव्या अग्रवाल, ममता अग्रवाल उपस्थित होत्या. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसह अन्य घटकांच्या पुढाकारानं शुक्रवारी राज्यातील व्यापाऱ्यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत LBT प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेससुद्धा हद्दपार करण्यासाठी शासनाला भाग पाडू असा निर्धार व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. LBT प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस देखील रद्द करण्यात यावा यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांची ऑनलाईन बैठक शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोल्हापूरसह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नागपूरमध्ये बोलावलेल्या बैठकीचा आढावा यावेळी कमिटीचे चेअरमन मोहन गुरनानी यांनी घेतला. मार्केट सेस रद्द व्हावा ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांनी मागे हटू नये. संघटित प्रयत्न केला तरच मार्केट सेस नक्कीच हद्दपार होईल असा विश्वास यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. या बैठकीत कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्केट सेस रद्द होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजीव पारिख यांनी मार्केट कमिटी प्लॉट ट्रान्सफर फी 32% प्लॉट व्हॅल्यू घेत असून ते पूर्णतः चुकीचं असल्याचं नमूद केलं. यावेळी कोल्हापूर चेंबरचे सचिव अजित कोठारी यांनी महापालिकेच्या गाळेधारकांच्या प्रश्नाबाबतही सरकारनं लक्ष देऊन मार्ग काढण्याची मागणी केली. कमिटीचे प्रेसिडेंट दीपेन अग्रवाल यांनी गाळेधारकांची दुप्पट भाडेवाढ करू नये अशी मागणी केली. या बैठकीला राहुल नष्टे, कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, अमर क्षीरसागर, सुरेश लिंबेकर, अनिल धडाम, विजय कागले, किरण तपकिरे प्रत्यक्ष उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला पक्षकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या लोक अदालतीमध्ये विक्रमी 3,509 प्रकरणं निकाली काढत 31,37 लाख रुपयांची भरपाई अदा करण्यात आली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी लोक राष्ट्रीय अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश KB अग्रवाल, जिल्हा सत्र न्यायाधीश RV अदोने, DV कश्यप, SS तांबे, SS वाईकर, SY देशमुख, SA बाफना, SM गादिया, SB देवरे, IM नायकवडी, PK अग्निहोत्री, बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील, उपाध्यक्ष TS पाडेकर, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्याय संकुलाच्या इमारतीत या लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यातील लोक अदालतीसाठी 41 पॅनेलसमोर 21, दाखलपूर्व 321, एकूण 53,352 प्रकरणं सुनावणीसाठी होती. बँकेची थकीत कर्जे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायतीकडील प्रलंबित दावे, मोटार अपघात भरपाईचे दावे, कौटुंबिक वाद, कामगार आणि औद्योगिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी प्रक्रिया पार पडली. सामंजस्य तडजोडीने 3,509 प्रकरणं निकाली काढली. अपघातांच्या 54 प्रकरणांमध्ये 4,74,97,000 रुपयांची नुकसान भरपाई तक्रारदारांना मंजूर झाली.
कौटुंबिक वादाचे 16 खटले, थकीत महसुलीची 819 प्रकरणं निकाली निघाली आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं वाहनधारकांना केलेल्या दंडातील 3,50,900 रुपये लोक अदालतीमध्ये वसूल झालेत. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 83 केसेसमध्ये 1,78,200 रुपये, अवैध प्रवासी वाहतूक गुन्ह्यांचे 36,000 रुपये, इतर वाहतूक नियम उल्लंघनांच्या 160 केसेसमधील 1,36,700 रुपये वसूल झालेत. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मी प्रश्न विचारले मात्र निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही. दिल्लीच्या रामलीला मैदानावरील काँग्रेसच्या मतचोरी विरोधातील सभेत राहुल गांधींची टीका. ममता बॅनर्जींना अटक करा, स्टेडियमवरील गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिम्मता शर्मा यांची मागणी. आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत मात्र महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम. 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. नागपूर अधिवेशन वांझोटे आणि निवडणुकीचा जुमला. शेतकरी कर्जमाफीसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार गप्प, विरोधकांचा घणाघात. मुंबईची तिजोरी लुटणारे रहमान डकैत, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर. एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरे नाटोला. राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंचंच नुकसान, रामदास आठवलेंचा दावा. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर सापळा रचून मरळी इथं कारवाई करत विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. संकेत आमकर आणि वामन लाड अशी त्या दोघांची नावं आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी विदेशी मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं एक 4-चाकी वाहन असा सुमारे 60,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोल्हापूर गगनबावडा मार्गावरून बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मरळी ओढ्यावर सापळा रचून विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. संकेत आमकर आणि वामन लाड अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून विदेशी मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं एक 4-चाकी वाहन असा सुमारे 60,000चा मुद्देमाल जप्त केलाय. दोघांनी चोरून विक्री करण्यासाठी विदेशी मद्य घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, अरविंद पाटील, सतीश सूर्यवंशी यांनी मिळून केली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक इंडिया आघाडी, महाविकास आघाडीसह समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवण्याचा निर्धार करण्यात आलाय. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्याशी काँग्रेसच्या महापालिका निवडणूक समन्वय समितीबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आगामी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक इंडिया आघाडी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवणार आहे. याबाबत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शेकाप, भाकप, माकप, आम आदमी पार्टी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी काँग्रेसच्या महापालिका निवडणूक समन्वय समितीबरोबर चर्चा झाली होती. दरम्यान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्याशी संयुक्तपणे चर्चा करण्यात आली. या चर्चेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक एकसंघपणे लढवण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस निवडणूक समन्वय समितीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, विक्रम चरक, तौफिक मुल्लानी, भारती पवार, भरत रसाळे यांचा समावेश आहे. आज झालेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका संबंधितांकडे मांडण्यात आली. यावेळी निवडणूक समन्वय समिती आणि ठाकरे गटाकडून इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
इंडिया आघाडीसह समविचारी पक्षांबरोबर झालेल्या चर्चांचा सर्व अहवाल मंगळवारपर्यंत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं गुरुवारी मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न झालाय. संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं 11 डिसेंबरला मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न झाला होता. ही संपूर्ण घटना संबंधित घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजनुसार दोघे संशयित पाठीवर सॅक आणि टूलबॉक्स घेऊन आलेले दिसत आहेत. त्यांनी कटावणीच्या सहाय्यानं घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र घरात कोणताही मौल्यवान मुद्देमाल आढळून न आल्यानं त्यांना रिकाम्या हातानं माघारी परतावं लागलं. दरम्यान या संशयितांची मोटारसायकल रेंदाळ जंगमवाडी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती असून या फुटेजच्या आधारे पुढील तपासासाठी पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील साजणी इथं ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी हा अपघात झाला. विश्वनाथ पांडुरंग आरेकर हे आपल्या 11 वर्षाच्या मुलासह कोल्हापूरहून इचलकरंजीला दुचाकीवरून जात होते. ते नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीसमोर आले असता समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुमेध विश्वनाथ आरेकर या मुलाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून पायाला फ्रॅक्चर झालंय. तसेच त्याचे वडील विश्वनाथ आरेकर यांच्याही पायाला फ्रॅक्चर झालंय. या दोघा जखमींना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या अपघातानंतर सदर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकला आणि काही वेळातच विजेच्या खांबावरील वायर शॉर्ट होऊन परिसरातील गवतास आग लागली. त्यानंतर साजणी ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महावितरणला कळवून वीज पुरवठा खंडित केल्यानं पुढील अनर्थ टळला. डॉक्टर डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं पॅव्हेलियन मैदानावर स्वर्गीय यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन मैदानावर स्वर्गीय यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत 28 संघ सहभागी झाले आहेत. यावेळी ऋतुराज पाटील यांनी टेनिस बॉलवर फटकेबाजी करत क्रिकेटचा आनंद घेतला. याप्रसंगी जयदीप जामदार, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अजित पोवार, रियाज सुभेदार, विनायक कारंडे, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, तानाजी लांडगे यांच्यासह श्रीराम सोसायटीचे आजी माजी संचालक आणि खेळाडू उपस्थित होते. कोल्हापुरात 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. यामध्ये वसंत शैक्षणिक संस्थेच्या वतीनं सावळे रक्तव्याज हे शेवटचं नाटक सादर करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची काल्पनिक भेट दाखवत दोघांनी शत्रूंचा एकत्र सामना केला असता तर काय घडलं असतं, त्याचबरोबर त्यांच्या नात्यातील गोडवा दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर केंद्राची स्पर्धा राजर्षी शाहू स्मारक भवन इथं पार पडली. यामध्ये एकूण 25 नाटकं सादर करण्यात आली. याची सांगता वसंत शैक्षणिक संस्थेच्या सावळे रक्तव्या या नाटकानं झाली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी शत्रूंचा सामना करून स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवून ठेवण्याचं काम केलं. मात्र दोघांना एकत्र सहवास मात्र कमी लाभला. बाप आणि मुलगा म्हणून त्यांना एकत्र राहता आलं नाही. ते जर शक्य झालं असतं आणि त्यांनी एकत्र शत्रूंचा सामना केला असता तर काय घडलं असतं हे या नाटकाच्या माध्यमातून काल्पनिकरित्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत सौरभ शिवकुमार यांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या एंट्रीपासून नाटकाला सुरुवात होते.
तिथं युवराजांना आलमशहा भेटल्याच्या कल्पना करून चंद्रिका यांचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा कट रचल्याचं दाखवण्यात आलं. पण युवराज त्याला बळी पडत नाहीत. नाटकाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज समाधीमधून बाहेर येतात आणि दोघे पिता पुत्र मिळून आलमशहाचा कोथळा काढतात असं या नाटकात दाखवण्यात आलंय. याच्या पहिल्या अंकात रंगमंचावर नेमके काय संवाद सुरू आहेत याचा अर्थ स्पष्ट होत नाही. नाटकातील कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. नैपथ्य शुभम सुवासे, सनी जाधव, शिल्पा शिंदे यांचं होतं. या नाटकाबरोबरच कोल्हापूर केंद्रावरची प्राथमिक फेरी संपली. त्यामुळं संपूर्ण संयोजनात योगदान देणाऱ्यांसह ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. इचलकरंजीतील संजय कांबळे युवा मंच, दिलीप पाटील युवा शक्ती आणि अमित बियाणी युवा शक्तीच्या वतीनं श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 500हून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. इचलकरंजीतील श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यानिमित्त यशवंत कॉलनी परिसरातील दत्त मंदिरामध्ये संजय कांबळे युवा मंच, दिलीप पाटील युवा शक्ती आणि अमित बियाणी युवा शक्तीतर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन झालं. सुमारे 500हून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी माजी नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, शीतल दत्तवाडे, शशिकांत हावळ, अमित बियाणी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट सोलापूरपासून पुढं सिंधुदुर्गपर्यंत बदलणार असल्याचं सांगितलंय. हे मुख्यमंत्र्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. केवळ अलाइनमेंट नको तर संपूर्ण महामार्ग रद्द करा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट सोलापूरपासून पुढं सिंधुदुर्गपर्यंत बदलणार असल्याचं सांगितलंय. हे मुख्यमंत्र्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे अशी प्रतिक्रिया शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी व्यक्त केली आहे. बसमधून, मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाला देखील माहीत आहे की रत्नागिरी नागपूर हा महामार्ग समांतर जातो. मुख्यमंत्री फडणवीस यांना हे कळायला 1.5-2 वर्ष लागली. एका अर्थानं मुख्यमंत्र्यांनी त्यांची चूक झाल्याची कबुली दिली आहे. आता याच तर्कानं त्यांनी मराठवाडा आणि विदर्भामधील अलाइनमेंटचा देखील अभ्यास करावा, म्हणजे त्यांना लक्षात येईल की तिथं देखील चुकीची अलाइनमेंट झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता अजून स्वतःची नाहक बदनामी होऊ न देता संपूर्ण महामार्ग रद्द केल्याची घोषणा करावी अशी मागणी गिरीश फोंडेंनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावरती आज एक माहिती सांगितलेली आहे. ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची जी अलाइनमेंट आहे सोलापूरपासून पुढे सिंधूरपर्यंत ही बदलण्यात येणार आहे. फडणवीसांना 1.5 वर्षानंतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यांनी सांगताना हे सांगितलं की रत्नागिरी नागपूर हा उपलब्ध हायवे पॅरल आहे आणि नव्या त्या अलाइनमेंटची तिथं गरज नाही आहे. आम्ही हे 1.5 वर्ष सांगतोय. फडणवीसांना सामान्य नागरिकाला देखील बसमधून जाताना हे दिसतं. फडणवीसांना ते 1.5 वर्ष का दिसलं नसेल? तर आता हा जर तर्क फडणवीसांनी मान्य केला तर उरलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात देखील फडणवीसांनी आता त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात येईल की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये देखील ही अलाइनमेंट चुकीची आहे आणि तिथं देखील या महामार्गाचीच गरज नाही आहे, उपलब्ध रस्ते आहेत. असं असताना फडणवीसांनी पुन्हा दुसरं आणि खोटं सांगतायत की या गावांमध्ये संयुक्त मोजणी ज्या त्या पूर्ण झाल्या आहेत. हे खोटं आहे. आम्ही ठामपणे सांगतोय की 90% गावांमध्ये शेतकऱ्यांनी संयुक्त मोजण्यांना विरोध केलेला आहे. एकूणच मुख्यमंत्री फडणवीस हे 1.5 वर्ष आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करायला तयार नाहीत. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत हे ते कबूल करतात. कर्ज काढून महामार्ग बांधण्याची गरज नाही. त्यांनी विधानसभेत किंवा विधानसभेबाहेर कुठंही हा महामार्ग रद्द केल्याची घोषणा करावी आणि स्वतःचीच नामुष्की टाळावी असं सांगून शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाहीत असा इशारा गिरीश फोंडेंनी दिलाय. करवीर तालुक्यातील महारूळ इथल्या स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार समोर आलाय. एकनाथ भोसले आणि दत्तात्रय कुंभार हे स्मशानभूमीत नैवेद्य ठेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नारळ, काळी मिरी, अंडे, काळी बाहुली, 100हून अधिक कापलेले लिंबू, हळदी कुंकू, फुटाणे, भात, सिगारेट, दारू या वस्तू ठेवल्याचं निदर्शनास आलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
अलाइनमेंट बदलण्याची घोषणा म्हणजे मुख्यमंत्र्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण. केवळ अलाइनमेंट बदल नको तर संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केली मागणी. शिवभोजन थाळी ही योजना बंद पडलेली नाही. आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची विधिमंडळाच्या अधिवेशनात माहिती. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक इंडिया आघाडी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढणार. केंद्र सरकारच्या संघटित कामगारांविरोधातील धोरणाच्या निषेधार्थ मुंबईत जनआंदोलन उभारू. कोल्हापुरातील कामगार मेळाव्यात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्टचा इशारा. आणि बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याच्या खून प्रकरणातील दोघा संशयितांना शिये परिसरातून अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.